नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासमोर एक वेगळा स्रोत आहे. कुठलाही लेख नाही, रिपोर्ट नाही, तर एका मराठी कादंबरीचं केवळ एक पान क्रमांक 35. वरवर पाहिलं तर हे फक्त एका लढाईचं वर्णन आहे, पण आज आपली मोहीम आहे या एका पानाच्या प्रत्येक शब्दाची, प्रत्येक वाक्याची चिरफाड करून हे शोधून काढणं की एक कुशल लेखक म्हणजे केवळ काही परिच्छेदांमध्ये तणाव कसा निर्माण करतो, पात्रांचे स्वभाव कसे उलगडतो आणि एका साध्या द्वंद्वाचं रूपांतर एका जीवघेण्या संघर्षात कसा करतो. चला तर या पानामध्ये दडलेल्या नाट्यमयतेचा शोध घेऊया. आणि मला वाटतं हीच तर लिखाणाची खरी गंमत आहे. इथे फक्त सूर्यराव आणि खंडेराव यांच्यात काय घडलंय हे महत्वाचे नाहीये, तर लेखक आपल्याला ते कसं सांगतो, कोणत्या शब्दांतून सांगतो हे पाहणं जास्त रंजक ठरणार आहे. म्हणजे शब्दांची निवड, प्रसंगाची गती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दबावाखाली असताना माणसाच्या आत दडलेला खरा स्वभाव कसा बाहेर होतो यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. खंडेरावाच्या हातातील तलवार ओढवून लावली आहे म्हणजे सामना संपल्यातच जमा आहे. पण मला इथली शब्दरचना खूप आवडली. सूर्यरावाची हालचाल ललित पण सफाईदार होती. या दोन्ही शब्दांतून काय सूचित करण्याचा प्रयत्न असेल? हा खूप चांगला मुद्दा आहे. लेखक इथे ताकदवान किंवा वेगवान असे शब्द वापरू शकला असता, पण त्याने ललित आणि सफाईदार हे शब्द निवडले. सफाईदार म्हणजे त्याच्या हालचालीत अचूकता आहे, म्हणजे वर्षांच्या सरावातून आलेलं कौशल्य आहे. पण ललित हा शब्द त्या कौशल्याला एका वेगळ्याच उंचीवर नेतो. त्याच्या लढण्यात फक्त ताकद नाही, तर एक प्रकारची कला आहे, एक सौंदर्य आहे. तो एक योद्धा आहे, पण तो एक कलाकारही आहे. म्हणजे तो फक्त विजय मिळवत नाहीये, तर तो एका विशिष्ट पद्धतीने, एका शैलीने विजय मिळवतोय. आणि याच गोष्टीमुळे त्याचा प्रतिस्पर्धी खंडेराव आणखीनच म्हणजे कमी पडायला पोहोचतो. तो फक्त हरला नाहीये, तर एका कलात्मक पद्धतीने हरवला गेला आहे. अगदी बरोबर. आणि खंडेरावाची प्रतिक्रिया बघा, तो निशस्त्र झाला आहे, पण मजकूर सांगतो की त्याचा ताठा मात्र कायम होता. पुन्हा एकदा शब्दाची निवड पहा. लेखक इथे अभिमान किंवा बाणेदारपणा म्हणू शकला असता, पण ताठा या शब्दात एक नकारात्मक छटा आहे. हा अहंकार आहे, जो पराभव स्वीकारायला तयार नाही. एका बाजूला सूर्यरावाचं संयमित कौशल्य आहे आणि दुसऱ्या बाजूला खंडेरावाचा दुखावलेला अहंकार. या एकाच क्षणात लेखकाने दोन्ही पात्रांचा पाया रचला आहे. आणि याच दुखावलेल्या अहंकारामुळे कथा एका अनपेक्षित वळणावर येते नाही का? कारण ज्या क्षणी आपल्याला वाटतं की लढाई संपली, त्याच क्षणी लेखक एक जबरदस्त ट्विस्ट आणतो. खंडेराव तो हरल्याचं नाटक करतो. हो, तो मान खाली घालतो, जणू काही तो शरणागती पत्करत आहे. सूर्यरावाला आणि आपल्यासारख्या वाचकालाही क्षणभर वाटतं की चला, त्याला त्याची चूक समजली, द्वंद्वाचे नियम पाळले जातील. पण इथेच खंडेरावाच्या स्वभावाचा दुसरा पैलू समोर येतो. तो फक्त अहंकारी नाही, तो धूर्त आणि कपटीसुद्धा आहे. पुढच्याच क्षणी तो झडप घालून सूर्यरावाचा शस्त्र असलेला हात पकडतो आणि तलवार हिसकावण्याचा प्रयत्न करतो. जे एक सन्माननीय द्वंद्व होतं ते एका क्षणात गल्लीतल्या मारामारीत बदललं. सूर्यराव क्षणभर भांबवून जातो. मला वाटतं ही त्याची प्रतिक्रिया खूपच नैसर्गिक आहे. हो, कारण तो एका नियमांच्या चौकटीत लढत होता. त्याला अशा नीच खेळीची अपेक्षाच नव्हती. पण इथे सूर्यरावाच्या व्यक्तिमत्वाची खरी परीक्षा आहे. तो या अनपेक्षित धक्क्याला कसा सामोरा जातो आणि तो जो निर्णय घेतो तो मला खूपच विलक्षण वाटतो. तो स्वतःच्या हातातील तलवार सोडून देतो. एक योद्धा लढाईच्या मध्यात स्वतःचं शस्त्र सोडून देतोय. हे वरवर पाहता एक आत्मघातकी पाऊल वाटू शकतं. पण खरं तर ते खूप हुशारीचं लक्षण आहे, बरोबर? त्याला एका क्षणात कळून चुकलं की आता लढाईचे नियम बदलले आहेत. इथे तलवारीच्या कौशल्याचा काहीही उपयोग नाही. ही आता ताकदीची आणि चपळाईची लढाई आहे. अगदी बरोबर. इथे आपल्याला कथालेखनातला एक महत्त्वाचा नियम दिसतो, ज्याला मी कॉर्नर्ड ॲनिमल प्रिन्सिपल म्हणतो. जेव्हा एखाद्या पात्राकडे गमावण्यासारखं काहीच नसतं, जेव्हा तो मृत्यूच्या दारात उभा असतो, तेव्हा तो सर्वात धोकादायक बनतो. खंडेरावाची निराशा, त्याची मरणाची भीती हीच त्याची सुपरपॉवर बनते. त्यामुळे जो सूर्यराव आत्तापर्यंत जिंकत होता तो अचानक बॅकफूटवर जातो. तलवार सोडून देऊन सूर्यराव ती परिस्थिती स्वीकारतो आणि आपली रणनीती बदलतो. त्याची लवचिकता हेच त्याचं खरं शस्त्र आहे. आणि तलवार सुटल्याबरोबर लढाईचं स्वरूपच बदललं.
मला सर्वात जास्त प्रभावी वाटला तो म्हणजे लेखकाने भाषेमध्ये केलेला बदल. आधी ललित, सफाईदार असे शब्द होते आणि आता थेट धुळवड, लाथाळ्या, बुक्यांचा वर्षाव असे शब्द येतात. हा बदल इतका अचानक का केला असेल असं वाटतं? कारण लेखकाला फक्त काय घडतंय हे सांगायचं नाहीये, तर ते वाचकाला अनुभवायला लावायचं आहे. भाषेतील हा बदल म्हणजे लढाईच्या बदललेल्या स्वरूपाचा आरसा आहे. जेव्हा लढाई सन्माननीय होती तेव्हा भाषाही तशीच होती. आता जेव्हा लढाई हिंसक आणि क्रूर झालीये तेव्हा भाषाही तशी रांगडी आणि थेट झालीये. धुळवड हा शब्द तो आपल्याला फक्त धूळ उडत असल्याचं सांगत नाही, तर त्या झटापटीतील गोंधळ आणि अव्यवस्थितपणा दाखवतो. आणि त्यानंतरची ती उपमा तर अप्रतिम आहे. लेखक त्यांची तुलना 2 मत्त हत्ती एकमेकांना भिडल्याप्रमाणे करतो. हत्तीच आणि त्यातही मत्त म्हणजे बेभान झालेले हत्ती. खूप छान प्रश्न आहे. हत्ती हे प्रचंड ताकदीचं प्रतीक आहे, पण सामान्य हत्ती नियंत्रणात असतो. मत्त हत्ती म्हणजे बेभान, नियंत्रणाबाहेर गेलेला, विध्वंसक. या एका उपमेतून लेखक आपल्याला त्या संघर्षाची तीव्रता, त्यातील बेभानपणा आणि क्रूरता पोचवतो. आता हे कौशल्य राहिलेलं नाही. ही निव्वळ शक्तीची आणि टिकून राहण्याची आदिम लढाई आहे. यात कोणतीही कला नाही, फक्त संघर्ष आहे. आणि ही सगळी कथा आपल्याला सूर्यरावाच्या दृष्टिकोनातून सांगितली जात आहे. हेही महत्वाचं आहे, कारण आपल्याला त्याच्या मनात काय चाललं हे कळतं. त्याला खंडेरावाच्या अफाट ताकदीचं आश्चर्य वाटतोय. तो विचार करतो की हा तो खंडेराव नाही ज्याला तो ओळखतो, हा कोणीतरी वेगळाच आहे. बरोबर. आणि लेखक त्याचं कारणही देतो. सूर्यरावाला जाणवतं की खंडेराव आता मरणाच्या भीतीनं प्राप्त होणाऱ्या शक्तीने लढत आहे. ही एक खूप खोल मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ही ॲड्रेनालिन रशपेक्षाही पुढची गोष्ट आहे. ही जगण्याची आदिम इच्छा आहे. खंडेरावाला माहीत आहे की तो हरला तर मरणार, त्यामुळे तो आता फक्त जिंकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी लढत आहे. आणि हीच गोष्ट त्याला अनपेक्षितपणे ताकदवान बनवते. आणि त्यामुळेच तणाव एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. कारण काही क्षणांपूर्वी जो सूर्यराव विजयाच्या अगदी जवळ होता, तो आता स्वतःला अडचणीत सापडलेला पाहतो. सुरुवातीला जी लढाई एकतर्फी वाटत होती ती आता समान पातळीवर आली आहे. वाचकाला आता सूर्यरावाच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागते. हो, आणि यामुळे खंडेराव हे पात्र अधिक गुंतागुंतीचं बनतं. तो फक्त एक कपटी खलनायक राहत नाही. त्याच्यात एक डेस्पिरेशन आहे, जगण्याची एक तीव्र इच्छा आहे, जी त्याला अमानवी ताकद देते. यामुळे वाचकाला त्याच्याबद्दल राग येत असला तरी त्याच्या परिस्थितीची एक सूक्ष्म जाणीव होते. तो चुकीचा वागतोय, पण तो का वागतोय याचं कारण आपल्याला समजतं. तो आता खलनायक कमी आणि जगण्यासाठी धडपडणारा एक प्राणी जास्त वाटतो. या सगळ्या धुळवडीनंतर, लाथाळ्यानंतर दोघेही थकतात. त्यांची शक्ती संपत आलेली असते. आणि मग त्या क्षणी, त्या गोंधळात अचानक शांतता येते. दोघांची नजर जमिनीवर पडलेल्या एकाच गोष्टीवर जाते. सूर्यरावाची तलवार. आपण परत सुरुवातीला येतो. हो, ही कथेच्या रचनेच्या दृष्टीने एक अप्रतिम गोष्ट आहे. आपण एका वर्तुळात फिरून पुन्हा सुरुवातीच्या बिंदूवर आलो आहोत, पण आपण आता त्या तलवारीचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. सुरुवातीला ती तलवार सूर्यरावाच्या कौशल्याचं, त्याच्या श्रेष्ठत्वाचं प्रतीक होती. आता ती जमिनीवर पडलेली आहे. ती कोणाच्याही मालकीची नाही. आणि आता ती फक्त एक वस्तू आहे, जगण्याचं एक साधन. आता प्रश्न कौशल्याचा राहिलेला नाही, तर वेळेचा आहे. कोण आधी पोचणार? ज्या तलवारीने या द्वंद्वाची सुरुवात केली होती, तीच तलवार आता या द्वंद्वाचा निकाल लावणार आहे. आणि याच प्रश्नावर लेखक हे पान संपवतो. याला आपण क्लिफ हँगर म्हणतो. ही एक उत्कृष्ट पद्धत आहे वाचकांची उत्सुकता शिगेला पोचवण्यासाठी. आता पुढे काय होणार? सूर्यराव तलवार उचलणार की खंडेराव? या एका क्षणावर दोन्ही पात्रांचं भवितव्य अवलंबून आहे. लेखकाने अत्यंत कुशलतेने या एका पानात तणावाची एक कमान तयार केली आहे, जी हळूहळू वर चढते, सर्वोच्च बिंदूवर पोचते आणि अचानक थांबते. वाचकाला पुढचं पान उलटण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तर या एका पानाच्या प्रवासात आपण एका कुशल आणि कलात्मक द्वंद्वापासून ते एका हिंसक, रांगड्या, झोंबाझोंबीपर्यंत आणि शेवटी पुन्हा त्या एका तलवारीसाठी लागलेल्या शर्यतीपर्यंत पोचलो. आपण पाहिलं की शब्दांची निवड, उपमा आणि दृष्टिकोन बदलून लेखक कसा तणाव निर्माण करतो आणि पात्रांना अधिक सखोल बनवतो. जाता जाता एक विचार मनात येतोय. हा प्रसंग आपल्याला दाखवतो की कोणत्याही संघर्षात नियम कधीही बदलू शकतात. जेव्हा कौशल्य आणि सन्मान कामी येत नाही, तेव्हा विजेता कोण ठरवतो? निव्वळ शारीरिक ताकद, निराशा की धूर्तपणा?
हे दृश्य सूचित करतं की सर्वात धोकादायक प्रतिस्पर्धी तो नसतो जो सर्वात कुशल आहे, तर तो असतो ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीही शिल्लक नाही. या कथेच्या पलीकडे हे आपल्याला वास्तविक जीवनातील संघर्षांबद्दल काय शिकवते यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.